नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या घरात किंवा देवघरात क्रिस्टलचं म्हणजेच काचेचं कासव का ठेवतात, त्याचा खरंच फायदा होतो का, ते क्रिस्टल कासव कोणत्या दिशेला ठेवावं, इतर खूप सारी माहिती बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, बऱ्याच घरांमध्ये तुम्ही क्रिस्टल कासव म्हणजे काचेचं कासव बघितलं असेल. घरात फक्त कशाला, अनेक दुकानांच्या काउंटरवर देखील आपल्याला बऱ्याचदा क्रिस्टल कासव बघायला मिळतं. पण लोक हे क्रिस्टल कासव का बरं ठेवतात, नक्की यामागचं सत्य काय आहे बरं? चला जाणून घेऊया. मित्रांनो, कासव या प्राण्याचं आपल्याला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील माहिती आहे. काय आहे ते कारण? सांगते ऐका. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णू देवाने कूर्म अवतार अर्थात कासवाचा अवतार धारण केला होता आणि समुद्र मंथनाला सहकार्य केले होते. एकंदरीत हे भगवान विष्णूने घेतलेला हा कूर्म अवतार स्थैर्य, संरक्षण, स्थिरतेचं प्रतीक आहे. म्हणून कासव हे सुद्धा स्थिर, स्थैर्यता, संयमाचं, संरक्षणाचं आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. कासव हे फक्त सजावटीसाठी नसतं, तर त्यामागे खोल आध्यात्मिक आणि पौराणिक अर्थ दडलेला असतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल कासवाला संपत्ती, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. हे कासव घरात किंवा ऑफिसच्या ठिकाणी किंवा वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आर्थिक स्थिरता आणते असं म्हटलं जातं. जर हे क्रिस्टल कासव तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ठेवत असाल तर तुमच्या करिअरला योग्य दिशा मिळते असं म्हटलं जातं. आणि काचेपासून बनवलेली कासव हे प्रभावी मानलं जातं, कारण क्रिस्टल किंवा काचेत आजूबाजूची ऊर्जा शोषून घेऊन सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करण्याची ताकद असते. आता क्रिस्टल कासव घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने काय फायदे होतात हे आपण बघूया. क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने पैशाची चणचण किंवा अडचण दूर होते, उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतात आणि अचानक होणारे पैशाचे नुकसान थांबते. घरातील किंवा वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते. घरात शांतता निर्माण होते. घरात सुख, शांती, समृद्धी येते. मन शांती लाभते. क्रिस्टल कासव हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे, म्हणून व्यक्तीला दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकते असं म्हटलं जातं. आरोग्य सुधारते, तसेच शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत होते. म्हणजे जर तुमच्या इथे कोणी आजारी असेल तर त्याच्या रूममध्ये हे तुम्ही क्रिस्टल कासव ठेवू शकता. विद्यार्थ्यांच्या रूममध्ये हे क्रिस्टल कासव ठेवले असता विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, अभ्यास चांगला होतो आणि मन शांती लाभते. ऑफिस किंवा स्टडी टेबलवर क्रिस्टल कासव ठेवल्यास कामात यश मिळते, वास्तुदोष कमी करण्यास मदत मिळते. तसेच क्रिस्टल कासवामुळे आर्थिक लाभ होतात. आता हे कासव कोणत्या दिशेला ठेवावे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला बघूया क्रिस्टल कासव ठेवण्याचा योग्य दिशा कोणती आहे ते. कारण कासव चुकीच्या दिशेला ठेवल्यास आपल्याला अपेक्षित परिणाम बघायला कमी मिळतात. पहिली दिशा आहे उत्तर दिशा म्हणजे नॉर्थ डायरेक्शन. उत्तर दिशेस क्रिस्टल कासव ठेवल्यास धनप्राप्ती होते. दुसरी दिशा आहे ईशान्य दिशा, नॉर्थ ईस्ट. यामुळे तुम्हाला आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती, समृद्धी, सकारात्मकता मिळते. कासवाच्या तोंडाची दिशा नेहमी घराच्या किंवा ऑफिसच्या आतल्या बाजूला असावी. यामुळे सकारात्मक ऊर्जा घराबाहेर न जाता घरातच राहते. काही तज्ज्ञांच्या मते क्रिस्टल कासव वायव्य दिशेस ठेवल्याने सुद्धा नशीब उजळते. क्रिस्टल कासव एका काचेच्या किंवा धातूच्या प्लेटमध्ये ठेवावे आणि त्यात थोडे पाणी भरावे. काही दिवसांनी किंवा दररोज कासवाची प्लेट आणि त्यातलं पाणी नियमितपणे स्वच्छ करावे. कासव जमिनीवर न ठेवता थोडे उंचावर, उदाहरणार्थ टेबल किंवा स्टँडवर ठेवावे. जेव्हा तुम्ही कासव घरात घेऊन येता त्याची काळजी घ्यायची असते. उदाहरणार्थ ते रोज साफ करणे, स्वच्छ ठिकाणी ठेवणे, त्यावर धूळ न बसून देणे. हे क्रिस्टल कासव तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी आणू शकता, कारण गुरुवार हा श्रीहरी विष्णूचा दिवस आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीचा. त्यामुळे हे 2 दिवस उत्तम आहे घरात क्रिस्टल घेऊन यायला आणि स्थापित करायला. हे क्रिस्टल कासव घरात एकापेक्षा जास्त ठेवू नका. एका वास्तूत एक क्रिस्टल कासव ठेवावे. आता तुटलेला, चिरा गेलेला, खराब क्रिस्टल कासव घरात ठेवू नका. कासव हे सजावटीपेक्षा पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्रोत आहे, त्यामुळे त्याचा नेहमी आदर करावा. योग्य दिशेला चांगल्या दिवशी श्रद्धेने, विश्वासाने ठेवलेले क्रिस्टल कासव तुम्हाला नक्कीच सकारात्मक रिझल्ट देईल. मंडळी, या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगण्यात आली आहे ती वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्राचा आधार घेऊन सांगण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा वास्तुशास्त्रावर आणि फेंगशुईवर विश्वास असेल तर तुम्ही या गोष्टी करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला काय रिझल्ट पाहायला मिळाले.